बरोबर आहे. फिर्यादी कमाल चौकात देशीदार भट्टीच्या गाडी थांबवून तो लघवी करायला गेला होता. तेवढ्यात एक माणूस आला, ते गाडीजवळ होता. हा लघवी करून जेव्हा गाडीजवळ परत आला, त्यावेळेला पुढच्या माणसांनी, जो आरोपी आहे, चाकू दाखवून, गाडीला चाबी लागूनच होती, चाकू दाखवला आणि तो गाडी घेऊन निघून गेला. अशा पद्धतीची 27 तारखेची घटना आहे. त्याने 29 तारखेला रिपोर्ट दिली होती. रिपोर्ट दिल्यावरून आम्ही ते गोपनीय माहिती काढली. त्या खबरेवरून त्याला यशोधरानगर येथून त्याच्या निवासस्थानावर उचललेलं आहे. तर इंट्रोगेशनमध्ये त्यांनी सांगितलं की यापूर्वी पण त्यांनी जुवेनाइल असताना 302चा गुन्हा यशोधरानगरमध्ये केलेला आहे आणि त्याला अटक करून पूर्ण विचारपूस केली असते. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले चाकू आणि जबरदस्तीने हिसकावून नेलेलं गाडी 50,000चा आणि चाकू 300 रुपयाचा, असं 50,300 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे आणि आरोपी अटक करून मान्य न्यायालयात पाठवून दिले. कीर्तिराज जयराम म्हणून आहे. तो मूळचा दुसऱ्या ठिकाणचा होता. तो या ठिकाणी बेवारसपणे होता. तो सध्या NIT क्वार्टर यशोधरानगर एरियात राहतो आणि यापूर्वी यशोधरालाच मर्डरचा गुन्हा दाखल आहे आणि याच्यात PSI माझगावकर, मुकेश यादव, रेवतकर, युनुस, पाल ह्या लोकांनी कामगिरी केलेली आहे.